सेकंड आ गया। बाद में क्या अभी करो मंडल, बाद में कोई नहीं करेगा बोलना, बाद में कोई नहीं, अभी मंडल बाद में नहीं, अभी कर लेगा वो। जरा सोलो फोटो काढ लो मॅडम, जरा या बाजूला सेंटर मॅडम थोड़ा पीछे या मॅडम राखी जी ये कैमरा पाठी ना थोड़ा पीछे, हाँ सर पाठी पार्टी और पार्टी राखी जी इधर देखिए सर साथ में ही रहो सर फिलिप सर राखी अब इधर से चल के जाना राखी में आपके राइट में, आपके राइट में अरे अजय बस चलो हाकून यार बस ना तो अरे राहुल कपूर, खड़ा होकर बोलिएगा आप लोग। चंद्रशेखरजी नदावरे, फिल्मचे निर्माता, दिग्दर्शक, लेखक असणारे शंतनू गणेशजी रोडे यांना मी विनंती करते की आपण दिलीप प्रभावळकरांसमवेत मंचावर यावं। त्याचबरोबर चित्रपटातील मुख्य भूमिका साकारीत असलेल्या सोहिता थत्ते, चित्रपटातून पदार्पण करत असलेले अतिशय आगळ्या वेगळ्या भूमिकेत ज्यांना आपण पाहणार आहोत असे भूषण बोरगावकर आणि आकाश शिंदे। चित्रपटातील आणखीन दोन मुख्य कलाकार संजय कुलकर्णी आणि धवल पोकळे पण आज ते इथे उपस्थित नाहीयेत। त्याचबरोबर चित्रपटाचे जे अनेक पैलू असतात, ही एक संपूर्ण टीम आहे आणि या टीमचे अनेक मेंबर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी काहींचा नामोल्लेख इथे आवर्जून करेन। आमच्या गायिका, आता आपण त्या गाण्याची झलक ऐकली, सोनाली पटेल। पार्श्वसंगीताची बाजू ज्यांनी सांभाळली आहे सुस्मित लिमये। त्याचबरोबर गीत संगीताची बाजू अभिजित जोशी। चित्रपटाचे एडिटर, संकलक अनिलजी थोरात। हे आमचे सर्व टीम मेंबर्स सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। आणि यानंतर कॅप्टन ऑफ द शिप अर्थातच या संपूर्ण टीमचं जे नेतृत्व करत आहे, बँड बाजा बरातपासून त्यांच्या प्रतिभेची चमक आपण पाहिलेली आहे। एक लेखक म्हणून अतिशय यशस्वी असलेले, खूप वेगळ्या विषयांना खूप वेगळ्या दृष्टिकोनातून हात घालणारे आणि याही चित्रपटात यूनिट्स की टोलियां आके भीख मांग रही थी। एक्चुअली दे वर नॉट बेगिंग, वो भीख नहीं मांग रहे थे, वो वसूली कर रहे थे। लिटरली धाक आणि दर्पण असलेले याच्यातून उनमें से कुछ लोगों के साथ इंटरेक्शन हुआ और तब सोचने लगा था कि क्या यार ये सिलसिला ऐसे ही चलता रहेगा। दे हैव द एबिलिटीज, दे हैव गट्स, दे हैव ब्रेन, अकल है, लेकिन फिर भी क्या सिचुएशन चेंज नहीं हो सकती। त्या दिवसानंतर उसके बाद एक डे ड्रीमिंग सा स्टार्ट हो गया। आई एम नॉट अ सोशल वर्कर, मैं खुद वो इम्प्लीमेंट तो नहीं कर पाया, लेकिन आई हैव द मीडियम विद मी। आई ट्राई टू
गिव इट थ्रू दैट मीडियम और फिर ये जय जयकार नाम की फिल्म बनी। अच्छी फिल्म है, दिलीप जी का काफी अच्छा रोल है उसमें, अनएक्सपेक्टेड है। और असं म्हणतात की एखाद्या सोशल विषयावर जेव्हा सिनेमा बनतो तेव्हा तो असा एक सिरियस किंवा वेगळ्या प्रकारचा असतो, पण आम्ही त्याच्यामध्ये एक कमर्शियल ट्रेंड आणि लोकांना आवडेल अशा पद्धतीने तो विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचावा यासाठी इथे मुद्दाम तुम्हाला भेटायला आलेलो आहोत।